काय मागण्या आहेत, कशासाठी तुमचं आंदोलन चालू आहे? सर, हे आंदोलन NHM म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्याचं आंदोलन आहे. गेल्या 20 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी तुटपुंजा पगारावर, म्हणजे जवळपास 20% बी पगार नाही परमनंट पगारीच्या तुलनेमध्ये, आणि काम तर आम्ही तेच करत आहेत. वाहन चालक वाहनं चालवितात, GNM डिलिव्हऱ्या करतात, ANM लसीकरण करतात, फार्मासिस्ट गोळ्या वाटतात, लॅब टेक्निशियन लॅब तपासतात, TBचे कर्मचारी जीव धोक्यात घालून TB सारखा आजार भारतातून कमी करण्यासाठी आतोनात प्रयत्न करीत आहेत. कित्येक जण तर एज बारच्या उंबरट्यावर आहेत. आज जर उद्या जरी कायमची ऑर्डर निघाली तर आमच्या काही बांधवांना त्याचा लाभसुद्धा भेटणार नाही. आज आमच्या एकाही कंत्राटी कर्मचाऱ्याचे लेकरं जिल्हा परिषद शाळेशिवाय शिकायला आमची अवकात नाही लेकराला, की त्याला आम्ही मोठ्या शाळेमध्ये टाकावं म्हणून. का? अहो, सणावाराला बायकोला साडी घ्यायलाचे वांदे आहेत. हो, काय सांगू तुम्हाला. उगतं कसं झालं आहे, काम झालं आहे तहसीलदारचं आणि पगार झाली कोतवालाची, आणि कोतवालाला तरी इज्जत आहे, आम्हाला तर ती बी इज्जत नाही. तुम्हाला सांगतो, कोविडसारख्या काळामध्ये जीव धोक्यात घालून आमचे छोटे छोटे लेकरं घरी असून सॅनिटायझरनं हातपाय धुवून त्या लेकरांचा सांभाळ कसा बसा केलेला आहे. तिथं एवढा आश्वासनांचा पाऊस पडला, आम्हाला वाटलं आरोग्यामध्ये ड्युटी करणं खरंच पुण्याचं काम असतं काय, की पुन्हा कळालं पुण्यापेक्षा पापाचे भागीदारी आम्ही जास्त दिसायला. कारण 2012ला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणले आम्ही कायम करू, कुणाच्या दारात बसायची गरज नाही, कुणाच्या भीक मागायची गरज नाही, तुम्हाला सन्मानानं घरात बोलून तुम्हाला ऑर्डर देऊ, पाणी पाजू, चहा पाजू. आम्हाला पाणीच पाजलं या शासनाने. तर आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे, 17 महिने झाले साहेब GR निघून की आम्ही तुम्हाला कायम करू. अरे कायमचं सोडा, पण समान काम समान वेतन तरी द्या. आमच्या लेकराचं भविष्य उद्ध्वस्तच आहे ना. आता मोठमोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जे परमनंट लोकांचे व्यापाऱ्यांचे लेकरं शिकत आहेत, तेच जर लेकरं भविष्यामध्ये कॉम्पिटिशनला आले तर जिल्हा परिषदला प्रायव्हेट संस्थेमध्ये शिकणारं आमचं लेकरू काय त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये उभा टाकणार आहे सांगा मला. ते लेकरं CBSEमध्ये शिक्षण घेतात, आमचे लेकरं प्रायव्हेट संस्थेमध्ये शिक्षण घेतात, जिल्हा परिषदला शिक्षण घेतात. असं म्हणीन आम्ही जिल्हा परिषदचं आणि प्रायव्हेट संस्थेचं शिक्षण वाईट आहे, पण मला सांगा, एक जर CBSEचं शिक्षण घेत असेल तर त्याच्या पुढे आमचे मराठी शिकणारे लेकरं टिकतील का? आज जर शासनाने काही डिपार्टमेंटला गाड्या पुरवलेल्या आहेत, त्या गाड्याचा विमा आहे, पण त्या कर्मचाऱ्याचा विमा नाही. जर ॲक्सिडेंट झाला तर त्या गाडीचे पैसे शासनाला विमा कंपनी देईल, पण जो कर्मचारी मरणार आहे त्याला पैसा नाही, नानू कंपावर त्याच्या घरच्याला नोकरी नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की आमच्या कर्मचाऱ्यांचं